नमस्कार प्रेक्षकांनो. आज नंदिनीच्या आयुष्यातला धक्कादायक वळण आणि तुम्ही हे चुकवलं तर खरंच पश्चाताप होईल. कारण आज NRI वेदांतचा तो फोन नंदिनीच्या नशिबाचा खेळ बदलणार आहे. ट्रिंग ट्रिंग. ती घाईघाईने फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? आणि त्या क्षणी दुसऱ्या बाजूने येतो एक थंड गंभीर आवाज. मी, तो ज्यांनी तुमचा सोनेरी हार विकत घेतला आहे. प्रेक्षकांनो, नंदिनी अक्षरशः थरथरते. तिच्या डोळ्यात आशेची ठिणगी. अहो तुम्हीच सर, तुमचं नाव काय? तुम्ही भारतात आहात का? क्षणभर शांतता आणि मग आवाज येतो. मी वेदांत. हो, मी भारतातच आहे. पण तुम्हाला माझ्याबद्दल इतकं जाणून घ्यायचंय का? तुम्ही मला ओळखताय का? नंदिनीचा श्वास अडकतो. ती ताबडतोब स्वतःला सावरते. नाही सर, म्हणजे नाही, मला फक्त तुम्हाला भेटून हाराबद्दल महत्त्वाचं सांगायचंय. पण प्रेक्षकांनो, इथेच धक्का बसतो. वेदांत थंड सुरात म्हणतो, मी उद्या सकाळी ऑस्ट्रेलियाला जातोय. भेटणं अवघड आहे. नंदिनीचं हृदय खाली जातं, पण ती हार मानत नाही. तिचा आवाज तुटतो. सर प्लीज, तुमच्या जाण्यापूर्वी फक्त काही मिनिटं. हा विषय नाजूक आहे, खूपच महत्त्वाचा. त्या क्षणी वेदांत थोडा शांत होतो. एक लांब श्वास. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करताय, भेटू. मी जागा SMS करतो. फोन कट होताच नंदिनीचा चेहरा प्रकाशून जातो. ती स्वतःशीच म्हणते, बस आता आजीचा हरवलेला हार मला परत मिळणारच. पण प्रेक्षकांनो, वेदांत खस निव्वळ चांगला माणूस आहे की या भेटीत लपलाय दुसरा मोठा भयंकर ट्विस्ट? ते जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा. तुमचं मत काय आहे? वेदांत भरवशाचा आहे का? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.